नमस्कार, मी सुजाता. महासागरच्या खरी-खरीमध्ये आपलं स्वागत आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी काल युक्रेन आणि पोलंडचा दौरा करून परत आले. मोदीजींनी 9 जुलैला रशियाचा दौरा केला होता. त्यावेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा नेता, जगातील सर्वात मोठ्या खुन्याची गळाभेट घेतो असे सांगून यामुळे प्रचंड वेदना झाल्या असे स्पष्ट केले होते. मोदीजींच्या जागी एखाद दुसरा नेता असता तर त्यांनी झेलेन्स्की यांच्यावर तोंडसुख घेऊन टीका केली असती, पण मोदीजींनी ते केले नाही. उलट युक्रेनच्या दौऱ्यावर गेले आणि त्यात झेलेन्स्की यांची गळाभेट घेतली. युक्रेन आणि भारत यांच्यात यापूर्वी फारसे संबंध होते असे ऐकिवात नाही, पण पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणात आपले रागलोभ बाजूला ठेवून वागावे लागते. त्याचप्रमाणे टीका विसरून जणू काहीच झाले नाही अशा वातावरणात मोदीजी यांनी युक्रेनचा दौरा पूर्ण केला. आता मोदीजींच्या रशिया दौऱ्याचे युक्रेनला वाईट वाटणे स्वाभाविक होते. असे म्हणतात की या युद्धाच्या कालखंडात भारताने रशियाकडून फार मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑइलची खरेदी केली. भारताच्या जवळजवळ आयातीच्या जवळ 45% आयात भारताने रशियाकडून केली. हे जरी खरे असले तरी यामुळे जसा रशिया थोडाफार लाभ झाला तसाच भारतालाही मोठ्या प्रमाणावर लाभ झाला आहे. म्हणजेच जर हे क्रूड ऑइल खरेदी केले नसते तर युक्रेन आणि रशिया युद्धादरम्यान आपल्यालाही पेट्रोल डिझेलचे भाव आणखी वाढवावे लागले असते असे काही तज्ञ म्हणतात. मोदीजींच्या विदेश दौऱ्यानंतर त्यांची भक्त मीडिया त्यांच्या या दौऱ्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक करणार आणि नेहमीप्रमाणे मोदींचे महामंडन करणार यात शंका नाही. पण मोदी यांच्या या दिन्यात अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था होती. असे सांगितले जाते की युक्रेनमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याला श्रद्धांजली अर्पण करायला मोदीजी गेले. त्यासाठी त्यांच्या सुरक्षेचा खर्च 100 कोटी रुपये होता. आता युक्रेनच्या दौऱ्यामुळे भारत आणि रशिया यांचे संबंध बिघडतील वगैरे सारख्या गोष्टी करणे योग्य नाही, कारण भारत आणि रशिया यांच्यात जो व्यापार आहे तो दोन्ही देशासाठी फायद्याचा आहे. भारतासाठी तर फार जास्त फायद्याचा आहे. आता रशियातील क्रूड तेलाची आयात चीनपेक्षा पुढे गेली आहे. म्हणजेच फायदा निश्चितच रशियाला होतो. पण समजा भारताने आयात केली नसती तर बलाढ्य रशियाचे फार काही बिघडले असते असे अनेक विदेश व्यवहारातील भारतीय तज्ञांना वाटत नाही. मोदीजी आणि झेलेन्स्की यांच्या भेटीत मोदीजी त्यांना असे म्हणाले की आपण पुतीन यांना भेटीवेळी स्पष्टपणे असे म्हटले होते की बुद्ध कोणत्याही समस्येला उत्तर नसते. मोदीजींच्या या म्हणण्याला उत्तर म्हणून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी असे म्हटले की जर भारताने आपला रशियाच्या बाबतीत दृष्टिकोन बदलला तर ही लढाई बंद होऊ शकते. हे वाक्य अत्यंत महत्वाचे आहे. मोदी साहेबांनी रशियातही आणि युक्रेनमध्येही शांतीचे गीत गायले, पण त्या शांतीच्या गीताची परिणती युद्धबंदीत होऊ शकले नाही. हीच झेलेन्स्की यांची खंत होती. रशिया बलाढ्य आहे यात वाद्य नाही. झेलेन्स्की यांना अमेरिका आणि इतर नाटो देशांचा पाठिंबा आहे, पण असे कितीही म्हटले तरी युक्रेनला युद्धबंदीची खरी गरज आहे. कारण दुसऱ्यांच्या कुबड्या घेऊन युक्रेन किती काळ चालणार हाही एक प्रश्नच आहे. मोदी साहेबांच्या या भेटीमुळे अजून तरी कोणताही फरक पडलेला नाही. जुलैमधील रशिया भेट आणि आताची युक्रेन भेट यामुळे आपण शांततावादी आहोत इतके फक्त आपण आनंदाने म्हणू शकतो. पण यामुळे प्रत्यक्ष युद्धबंदीची भूमिका रशियाला पटेल असे समजणे चुकीचे आहे. आज रशिया जागतिक महाशक्ती नसली तरी ती महाशक्ती आहे हे क्षण बघतोच आहोत. झेलेन्स्की यांनी म्हटल्याप्रमाणे रशियासाठी जगाचे दरवाजे बंद आहेत, पण भारताचे मात्र खुले आहेत. हे वाक्यही झेलेन्स्की यांच्या मनातील खरी सल बोलून दाखवते. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या दिन्याचे निष्पक्षपणे अवलोकन केले तर आपल्या पंतप्रधानांनी संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. रशिया दौऱ्यामुळे नाराज झालेल्या युक्रेनची नाराजी दूर करण्यात भारताला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले आहे. मोदीजी यांनी आपली भूमिका शांततावादी आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांबरोबर आपले संबंध आहेत तसेच कायम राहतील हे या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी दाखवून दिले आहे. पण यामुळे युद्ध थांबेल किंवा युद्धबंदी होईल अशा भाबड्या आशेवर आपण राहू नये. एकूणच मोदीजी युक्रेनला जाऊन आल्यामुळे त्यांना युक्रेनी म्हणणे अनाठाई ठरू नये. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरी-खरीमध्ये. बघत रहा महासागर. नमस्कार.